मागच्या 2-3 वर्षाचा डाटा कलेक्शन पण कंप्लीट झालेला आहे. नुकतीच डाळिंब संशोधन केंद्राची टीम प्लॉटला व्हिजिट करून गेलेली आहे. अजून वर्षभरात तिला व्हरायटी म्हणून मान्यता मिळू शकेल अशी शक्यता आहे. व्हरायटीचे जे कॅरेक्टर्स आहेत, एक आता आपण बघतो की 28 डिसेंबरचं पाणी आहे. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये फ्लॉवर्स कमी निघतात, त्या साल जाड आहे. तर हे सगळे कॅरेक्टर्स ठरेल असं वाटतंय. एका ठिकाणी जरी तुम्हाला जादा फ्रूट सेट झाले तरी सुद्धा त्या फळामध्ये फार व्हेरिएशन येतच नाही. म्हणजे सगळी फळं तुम्हाला सारख्या आकाराचे दिसतात हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा. भगव्यामध्ये फ्रूट व्हेरिएशन खूप येतं. भगव्यामध्ये 600 ग्रामची सुद्धा फळं झाडावर असतात, पण ती आणि रेटमध्ये सुद्धा 15 रुपये किलो 20 रुपये किलोचा डिफरन्स होतोय भगव्यामध्ये आणि याच्यामध्ये. तर तो एक डिफरन्स आहे आणि टनेजचा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे 2 लाखापर्यंत डिफरन्स भगव्या आणि याच्यात रुपयामध्ये पडू लागला आजच्या मार्केट रेटने. आता हे झाडाचं वय 3 वर्ष होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. 3 वर्षाचं झाड आहे आणि ह्या वर्षी याच्यावर बागेचा ॲव्हरेज 35 किलो निघेल. काही झाडं 40 किलोचे, काही झाडं 50-55 किलोची आहेत, पण बागेचा ॲव्हरेज 35 किलो निघेल. इथं जर भले फरक आहे. 80% फळं एकाच आकाराची नंबर 1ची निघतात, त्याच्यामुळे रेट जादा मिळतो आणि तो रेट डिफरन्स यावर्षी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आहे. हे 3 वर्ष वयाचं झाड आहे आणि याच्यावर आता साधारण बागेचा ॲव्हरेज आपला 35 किलोपर्यंत निघेल. भगवा जर असता तर 25 किलोच्या वरती गेला नसता. याचं दुसरं कॅरेक्टर मेन आहे, रंग आकर्षक आहे आणि साईज आहे, त्याच्यामुळे मार्केटला याचा रेट आज 20 रुपये किलोपर्यंत भगव्यापेक्षा जादा मिळतोय. टनेज जादा आहे. रेट शेतकऱ्यांनी यावं, व्हरायटी बघावी आणि स्वतः निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. फक्त व्हरायटीचे नावं बदलून एकच वाण वेगवेगळ्या नावांनी करू नये एवढी एक आमची इच्छा आहे. ह्या व्हरायटीला